brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई महापालिकेसाठी त्यांच्या उमेदवारांना अर्ज वाटण्यात आले. आपल्याबरोबर संदेश देसाई आहेत, ज्यांना मुंबई वॉर्ड क्रमांक 68 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुम्हाला फॉर्म देण्यात आलेला आहे. तुमच्या विरुद्ध जी लढत असेल ती रोहन राठोड, जी अमित साठ मुंबई भाजप अध्यक्ष त्यांची मिळवणी असेल. काय वाटतं, किती चुरस असेल या लढतीमध्ये? मुंबईतली ज्या मुख्य लढती असतील त्याच्यापैकी एक लढत ही असेल. मागचे जवळजवळ 18 वर्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मागचे 2 विधानसभा मी लढलेलो आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी यासाठीच मला उमेदवारी दिली की निर्भीड व एकनिष्ठ कार्यकर्ता या वॉर्ड क्रमांक 68 मध्ये असला पाहिजे आणि कोणालाही भिडणारा व नडणारा, समोरच्या एवढी मोठी ताकद असताना सुद्धा जो झुकणार नाही अशा कार्यकर्त्याला तिकीट दिली पाहिजे. म्हणून ही जे आज मला आदरणीय राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना, उभाटा व मनसे तर्फे मला तिकीट जाहीर झालेली आहे. मनसे जे आहे विशिष्ट करून मराठी मतांवर जास्त जोर देत आहे. मराठीचा मुद्दा तुम्ही पहिल्यापासून घेतलेला आहे. काय वाटतं, मराठीच्या मुद्द्यावर फक्त मराठी मतं एकीकरण किंवा मराठी मतं एकमताने तुम्हाला पडतील असं वाटतं का? कारण इतरही जाती धर्माची लोक तुमच्या वॉर्डमध्ये आहेत. इतरही जाती धर्माची लोक जरी माझ्या प्रभाग क्रमांक 68 किंवा 68 मध्ये असतील, परंतु ते मूळ मुंबईकर आहेत. मुंबईमध्ये मागील 50-60 वर्षापासून राहणारे कॉस्मोपॉलिटन लोक जे स्वतःला मराठीच मानतात व मराठी समाज हे आमच्या बरोबर असतील. कारण ज्या प्रभागामध्ये मी राहतो तिथे मध्यमवर्गीय व झोपडपट्टी, म्हाडामध्ये जे मराठी आणि मुख्यत्वे करून गुजराती समाज यांचा भरणा आहे आणि ते सर्वच्या सर्व जे आहेत ते एका प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जाणार आहेत. म्हाडाचं जे रिडेव्हलपमेंट आहे ते शासनाने निर्णय घेतला आहे की आता कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टच्या संदर्भात CND म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये नागरिकांची संमती लागणार नाही आणि हे एवढं मोठं संकट आहे की नागरिकांवर कुठल्याही डेव्हलपर किंवा कुठलाही विकासक हा शासनाच्या माध्यमातून थोपवला जाणार आहे आणि त्यामुळे लोक भयभीत आहेत. भारतीय जनता पक्ष किंवा BJPचे जे तिथले आमदार असतील किंवा तिथले नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते आहेत ते ह्या विषयाला वाचा फोडू शकत नाही. कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आहे यासाठी, कारण शासनानेच हा निर्णय आत्ता थोपवलेला आहे म्हाडातर्फे. त्यामुळे त्यांच्यासाठी लढण्यासाठी लोक किंवा नागरिक किंवा मतदार हे माझ्याकडे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेकडे आशा म्हणून बघतायत. त्यामुळे कॉस्मोपॉलिटन लोक जरी असली किंवा मतदार जरी असले, इतर समाजाचे असले, तेही आम्हाला मतदान करतील. शेवटचा प्रश्न, BJP शिवसेना एकत्र लढत आहे, शिवसेना UBT मनसे एकत्र आहेत, काँग्रेस आणि वंचित बहुजन एकत्र लढत आहात. काय वाटतं, किती विजयाला घेऊन तुम्ही आश्वस्त आहात? महापौर कोणाचा बसेल? महापौर हा मराठीच बसेल आणि ठाकरे बंधूंचाच बसेल. जे वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिका जी तोट्यामध्ये होती, 1997 सालापासून आदरणीय ठाकरे साहेबांनी ती फायद्यामध्ये आणलेली आहे. हजारो करोडच्या ठेवी ज्या होत्या त्या FDs म्हणून ठेवलेल्या होत्या. आत्ता मागच्या 3 वर्षात त्या जवळजवळ 12,000 ते 13,000 करोड त्या FD तोडल्या गेल्या आणि मुंबईकरांचा पैसा हा रस्त्यामध्ये, गटारामध्ये घातला गेला. जनता ह्या सर्व दृष्टीकडे सजग दृष्टीने पाहते आहे आणि त्यामुळे जो महापौर असेल तो ठाकरे बंधूंचाच असेल आणि मुंबईकरांसाठी काम करणारा, दिवसरात्र मेहनत करणारा जो कार्यकर्ता असेल तोच मुंबईचा महापौर असेल. निश्चितच. तर विजय कुठेतरी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला जातोय मनसे आणि संदेश देसाई यांच्याकडनं, आणि महापौर जो असेल तो मनसेचा किंवा मनसे आणि शिवसेना उद्धव गटाचा असेल आणि ठाकरे बंधूंचाच महापौर असेल असा कुठेतरी विश्वास व्यक्त केला आहे. मात्र आपल्या 16 जानेवारीलाच हा विश्वास सत्यात किती परिवर्तित होतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन नितीन वर्णेसह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.